सुट्टी करताना काय वेगळं पण जाणवायचं? वेगळं पण म्हणजे त्याला पण राग आहे भरपूर हो. म्हणजे त्याला समजतं, सगळं समजतं. आपण म्हणजे तेव्हा फिरून आला की बरोबर पट्टीवरती उभा राहिला की एक टाक असं झेंड्याकडे बघत उभा राहतो. बरोबर म्हणजे सोडा बिडायला व्यवस्थित आहे शहाणा. मग त्याच्या पण मथुरगत आहे, पण डोक्यात आलं ना जायचं तर तो पण निष्ठून जातो कधी कधी. मोठं मैदान असलं की 100% बैल पूर्ण जाम पकडून धरायला लागतो. मोठ्या मैदानात त्याच्या अंगात काय येतं कोणाला काय समजत नाही. तो त्यावेळेला स्वतः जीव तोडून पळतो. कधी कधी नशिबाची साथ नसती, कधी कधी जरा पायरा चुकतो, काय काय गोष्टी होत असते त्या. पण कधी तुम्हाला सांगतो बकासूर हा बैल हा देव आहे ना सगळ्यांसाठी. हो कधीच म्हणजे विजणारा बैल नाही. आज त्या बैलानं अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला दाखवून दिले की मी काय आहे. मी माझ्या ह्या जातीचा बैल काय करू शकतो, ती कोणताच बैल करू. आज त्या बैलामुळं तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसांची बैल माणसं घेताना पण म्हणतात की हा हा बैल बाकासूर सारखा दिसतोय, तो बैल घ्या. म्हणजे आज त्या बैलामुळं गरीब माणूस पण खुश होतो का की आज बैलगाडी क्षेत्रात शेतकरी वर्ग जिवंत आहे का मग त्या बैलामुळं. बरोबर. आहे का नाही. म्हणजे आज त्या बैलाला आपण काय म्हणायचं हे गावठी बैल आपण हे काय पळू शकत नाही, काय काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण त्या बैलांना आज सगळ्यांना जीवदान दिलं. बरोबर ना. आज त्या बैलांना सगळ्यांना दाखवून दिलं की नाही काय करू शकतो हा गावठी बैल एक. खरं